नमस्कार, केजी सिटी न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। मी सना शेख। एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। माणिकराव ठाकरे घेणार पत्रकार परिषद, गौप्यस्फोटाची शक्यता। जिल्ह्यात कर्मचाऱ्यांचीच व अधिकाऱ्यांचीच दिवाळी, शेतकरी झालाय हवालदिल। यवतमाळ शहरातील सुराणा लेआउट परिसरात एका पित्याने मामुली वादातून आपल्याच मुलाची निर्घृणपणे केली हत्या। जिल्ह्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विविध ठिकाणी अपघात, यात 2 जण गंभीर जखमी। यंदा जिल्ह्यातील 2 आमदारांना लाल दिवा मिळण्याची शक्यता। शहरात किरकोळ वादातून विविध ठिकाणी हाणामारी, 2घांवर गुन्हे दाखल। प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची यवतमाळात आयोजित पत्रकार परिषद रद्द। आणि आता बघूया सविस्तर वृत्तांत। देशभरात प्रकाश पर्व अर्थात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येत असून सुख समृद्धीची देवता महालक्ष्मीचे मनोभावाने पूजन करण्यात आले। दुकानदारांनी नवीन वही खाते बनविले। मात्र यंदाची दिवाळी शेतकरी शेतमजुरांची दिवाळी काढणारी ठरली आहे। शेतकऱ्यांना सोयाबीनचे अत्यल्प उत्पन्न झाले असून तर शेतमजुरांना मजुरी नसल्याने दिवाळीच्या दिवशी त्यांच्या घरी चूल तर पेटली, मात्र पोटात पुरणाची पोळी पडली नाही। दुसरीकडे शासकीय कर्मचाऱ्यांना पगाराबरोबरच फेस्टिवल ऍडव्हान्स मिळाल्याने त्यांच्या घरी संकट दिसून आली। तर शहरात फेरफटका मारला असता दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सर्वत्र फटाक्यांचा कचरा पडून असल्याचे आढळून आले। अशा प्रकारे जिल्ह्यात सर्वत्र काही खुशी काही गमच्या वातावरणाने दिवाळी साजरी करण्यात आली। काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांची यवतमाळात आयोजित पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे। आता ते नागपूर येथे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळाली असून त्यांच्या पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश काय आहे याबाबत प्रसिद्धी माध्यमांमध्ये विविध चर्चा केल्या जात आहे। तर अशातच त्यांनी यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषद रद्द करून नागपूर येथे पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतल्याने या चर्चा वाढल्या आहेत। विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पक्षासह त्यांचे पुत्र राहुल ठाकरे यांचा मोठा पराभव झाला। यानंतर माणिकराव ठाकरे यांनी मुंबईत प्रसिद्धी माध्यमांजवळ आपले मत मांडताना त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर तोफ डांगत काँग्रेसच्या पराभवाला तेच कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले आहे। त्यांनी अशा प्रकारचा अहवालही दिल्लीला पाठविला आहे। आता यानंतर ते पुन्हा पत्रकार परिषद घेत आहे। यात ते कोणावर निशाणा साधतात आणि कोणाचा गौप्यस्फोट करतात याकडे प्रसिद्धी माध्यमांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे। यवतमाळ शहरातील सुराणा लेआउट परिसरात एका पित्याने मामुली वादातून आपल्याच मुलाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना दिवाळीच्या दिवशी घडली। या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। बंडू हरिदास मेश्राम असे मृतकाचे नाव असून दिवाळीच्या दिवशी त्याचे आपल्या वडिलांबरोबर मामुली कारणावरून भांडण झाले होते। हा वाद वाढत गेल्यावर त्याचे वडील हरिदास मेश्राम यांनी रागाच्या भरात त्यांची मान, हात आणि पायावर कुऱ्हाडीने वार केले। यात तो जागीच ठार झाला। या घटनेची तक्रार सौ सत्यभामा मेश्राम हिने पोलिसात दिली असता या तक्रारीवरून पोलिसांनी हरिदास मेश्राम विरोधात गुन्हा दाखल केला आहे। पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुर्ली येथे एका महिलेने विधानसभा निवडणुकीच्या कारणावरून चर्चा सुरू असताना एका इसमाचा अश्लील शिवीगाळ करीत त्याच्या खिशातून 2000 रुपये जबरीने काढून घेतले। या प्रकरणी पारवा पोलिसांनी सदर महिलेविरोधात लुटमारीचा गुन्हा दाखल केला आहे। ही घटना 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास घडली। येत्या सोमवारी राज्यात नवीन सरकार गठीत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। तर यात आपल्या जिल्ह्यातील 2 आमदारांना लाल दिवा अर्थात मंत्रीपद मिळण्याची शक्यता केल्या जात आहे। ही शक्यता लक्षात घेता हे दोन्ही आमदार मुंबई येथे रवाना झाल्याची माहिती सुद्धा मिळाली आहे। ते आपल्या गॉडफादरच्या संपर्कात असून यंदाच्या सरकारमध्ये मातब्बर असून पक्षनिष्ठ राहिले आहेत। त्यांना पक्ष वाढवण्यात मिळेल अशी आशा व्यक्त केल्या जात आहे। असे झाल्यात ही